म्हणाले की 1% फिंगरप्रिंट्समध्ये कळतं मुलांचा स्वभाव काय आहे कसा आहे. तर त्याचं ते जे त्यांनी मला सांगितलं तर मी म्हटलं ठीक आहे एकदा माझ्या मुलाचं करून बघूया. माझा मुलगा 8वीत आहे. त्याचा अभ्यास घेणं त्याच्यावर मोस्टली सगळं लक्ष मी देते. मग जेव्हा त्याचं फिंगरप्रिंट झालं 3 दिवसांनी जेव्हा रिपोर्ट आला आणि जेव्हा माझी काउन्सिलिंग केली गेली तर भरपूर अशा गोष्टी मला माझ्या मुलाबद्दल कळल्या की मला असं वाटायचं की तो आता 8वीत गेलाय, खूप पुढे बोलतो. तर मी त्याला ओरडायची. तो नेहमी एकटा राहतो तरी मी त्याला ओरडायची आणि प्रत्येक गोष्टीला त्याला सांगितलं मी हे करतो तो मला विचारायचा हे मी का करू. पण त्याच्या रिपोर्टनी मला कळलं की हा त्याचा स्वभाव आहे. त्याला एकटं राहणं खूप आवडतं. त्याला कुठचीही गोष्ट अगर आपण सांगितली या समजवण्याचा प्रयत्न केला तर त्याला समजवणं खूप गरजेचं आहे की तू हे का करतोयस आणि हे अगर त्याला समजवलं तर तो नॉर्मल होतो. आणि ह्या रिपोर्टनी भरपूर काही गोष्टी ना त्याच्या स्वभाव की जसं मी त्याचा अभ्यास घ्यायची तर त्याला असं आहे की मी शिकवल्याने त्याला जास्त कळायचं. कारण त्याचा जो स्वभाव आहे की त्याला कशामध्ये इंटरेस्ट आहे. कारण प्रत्येक मुलगा शाळेत जातो पण तो तेवढा ॲव्हरेज होता. त्याला व्हिडिओ हे जसं त्याला व्हिडिओ अगर एखाद्या गोष्टीची मी दाखवली तर ती गोष्ट पटकन पिकअप करायचा. पण हे मी कधी अभ्यासात घेतलं नाही. पण त्या रिपोर्टमध्ये मला कळलं की त्याला व्हिडिओमधून दाखवलेल्या गोष्टी पटकन कळतात. त्याचा जो स्वभाव आहे त्याची मला खूप मदत झाली. कारण DMIT टेस्ट मी माझ्या मुलाची जेव्हा मॅच केली तर 95% या 99% ती टेस्ट एकदम मॅच झाली. तर DMIT टेस्टमुळे मी खूप खुश आहे. तर मला त्याचा फरक पडला जाणवलं आणि आता मी त्या टेस्टमुळे जे माझ्या मुलाला मदत होते. कारण जसं मी त्याला ओरडायची किंवा आता त्याला कुठची गोष्ट सांगताना मी त्याला समजावून सांगते ही गोष्ट तुला का करायला पाहिजे. तर त्या गोष्टीने मलाही खूप मदत झाली की मी माझ्या मुलाला अजून कसं व्यवस्थित हँडल करू शकते. हाय, हेलो, आपका नाम? सेजल मेहता, डॉक्टर सेजल मेहता. वाओ, यू आर फ्रॉम मुलुंड. ओके. आई एम अ डेंटिस्ट. Okay. And of course by profession, but not I am working right now. Right now? Right now, enjoying life, but housewife of course. But again, my side like little bit counseling. I've started as a satsang, Wow. but I am enjoying that. And I don't know. Somehow this DMIT came in front of us, like from Brain Seeds Private Limited, and I was doing it like since 2 years. This counseling. But like they add more confidence in me, you know, because that's it's in my blood. It's in my fingerprint. In fact, that is what I learned. पता चला कि फिंगरप्रिंट में इतना है कि जो पूरी कुंडली निकलती है एंड एग्जैक्टली पता चलता है कि व्हाट यू आर. Of course, I am a dentist. I enjoyed my profession that time, but I was not practicing since 10 years. तो वो था एक डॉक्टर बन गए, बट अंदर जो खूबी पड़ी थी तो वो अभी पता चली. और वो अभी जब हो रही है तो क्या ग्रोथ हो रहा है. आई एम एंजॉइंग माई लाइफ राइट नाउ एंड दिस DMIT इज वंडरफुल. इट हैज सपोर्टेड इन दैट सेंस कि बराबर है, अंदर है तो क्यों नहीं उसका यूज करे. और वो टिपिकल जो हाउसवाइफ तो है ही, उसमें कुछ नहीं है, बच्चों को बढ़ाना ही है, बढ़ाना है, लेकिन साइड में अपना भी ग्रोथ हो, अपना भी कॉन्फिडेंस लेवल बढ़े. I think it's wonderful if you can just know yourself more and more better by this way. And Shashi sir really gave a good guidance because he actually made you what your brain is. I mean, the which side of the brain? What are you logical or analytical or you are emotional? Or you can work it out on in my like okay, if I have to work in my emotions, then okay, if I work on that, wonderful, I can give wonderful results, after that. Okay. So I really enjoyed it. So what will you suggest to everybody, Suggest, yes, especially for females? As my daughter also said, they got the right guidance from this Shashi sir. But again, I am telling you, please go for it because age is age. See, right now I am 45. I mean, I have enjoyed my results in spite of that education age has gone quite back. But right now also, like, okay, this is still my I'm learning every day. So where I have to work, how I can be a good counselor, so okay, I can help so many people like by my little bit of guidance, or I can work on his emotional level. I can help people by that way. It's just nothing just sitting at home, but wonderful. I think सबको ये एक बार just to know yourself भी कराना चाहिए, और बाद में काउंसलिंग भी बात तो आपको ज्यादा ही पता चलेगा कि कितना आप यहाँ से आगे कैसे बढ़ सकोगे. ये रास्ता मिल रहा है. रास्ता इज Especially for females, you'll suggest it's necessary. Female, of course it is necessary because
guys, of course, She's they the are in their backbone. profession and their business, so they never, wanted something to change. But female, of course, this is necessary because फीमेल के लिए अंदर कितना पड़ा है. यू कैन गो एंड लाइक अभी मैं बोलूँ, मैं जिसके पास से मैंने किया, नजीमा, लाइक शी इज टोल्ड मी दैट 1 year से उन्होंने ये काउंसलिंग चालू किया है. शी नेवर न्यू दैट ओके दैट हिडन टैलेंट इज देयर, and now she is doing wonderful. So this way, of course, I can also join you, DMIT, but wonderful. I mean, female के लिए भी एक जानना बहुत अच्छा है. आज टेक्नोलॉजी है तो क्यों ना उसका इस्तेमाल कर सके. ये पहले नहीं था. मैं बोली ना, जब पता था तो मैं डॉक्टर शायद नहीं बनती और I could have been a good counselor right now. But I think it's wonderful. Never too late. Never too late, yes. And please try your... Go for it. Yes, go for it, of Thank course. you. Hello, my name is Mansi Dodia. I have done my DMIT through Braincraft, through Brainseed Private Limited, and I got in touch with it because of my bua, Naina Kalia. Shashidhar sir did my counseling, and I'm a student. So as a student, I got to know my strengths and weaknesses. I got to know my best learning pattern through which I can excel in whatever I'm doing. I also realized what extracurricular activities I should choose in order to improve myself. It helped my mom, dad a lot because they came to know why I am the way I am. And they also learned certain behavior patterns of that are mine. So because of that, now our home is much more peaceful than it used to be. So it has been a nice experience, and it helps us to realize a lot of things about ourselves which we thought we could never get to know. It is basically dermatographics multiple intelligence test, that's DMIT. It connects our fingerprints with our brain patterns, and then on the basis of that it has its charts and statistics and makes us understand what we are. नमस्कार, मी अमोल पाटील, रत्नागिरी. पण आता एक DMIT टेस्ट केलेली आहे, तर त्यांना त्यांचे अनुभव विचारूया. नमस्कार सर, तुमचं नाव काय? नमस्कार, माझं नाव नितीन मोतीजन शिबे. मी फिनोलेक्स इंडस्ट्रीज रत्नागिरी इथे सर्व्हिसला आहे. ॲज अ इन्स्ट्रुमेंटेशन मॅनेजर काम करतो. टोटल सर्व्हिस अराउंड 20 years झालेली आहे. या फील्डमध्ये आमचं फील्ड मेंटेनन्स फील्ड आहे. मेंटेनन्स प्लस प्रोजेक्ट या टाईपचं वर्क्स असतं. तुम्हाला DMIT या विषयाबद्दल कसं कळलं? DMIT विषयाबद्दल आम्हाला माझ्या मिसेसकडनं समजलं. ते मिसेस त्याबद्दल थोडंफार बोलेल. माझा मुलगा अबॅकस रत्नागिरीमध्ये जेव्हा आली, त्याच्यानंतर साने मॅडम अबॅकस शिकवत होत्या, तेव्हा आम्ही त्याला तिथे घातलं. त्याच्यानंतर साने मॅडमचा फोन आला की असं असं DMIT टेस्ट इथे असे शशी अय्यर म्हणून हे करतायत, इंट्रोड्यूस केलेलं आहे, तर तुम्ही लेक्चर ऐकायला या सेमिनार थ्रू. त्यावेळेला आम्ही सेमिनार त्यांचे अटेंड केलं. आम्हाला खूप त्याच्यातून चांगली माहिती समजली की मुलांच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून किंवा त्यांचा पुढे काय आवड कुठल्यात आहे किंवा पुढे करिअर कुठल्या दृष्टिकोनातून करून देतात, अशा पद्धतीनं त्यांची माहिती समजली. त्यानंतर आम्ही आमच्या मुलाची DMIT टेस्ट आज केलेली आहे. बेसिकली हा जो प्रोग्राम होता, त्या प्रोग्राममध्ये आम्हाला अय्यर सरांकडून आणि अरुंधती मॅडमकडून आणि आपले अमोल पाटील रत्नागिरीचेच आहेत, त्यांच्याकडून त्यांनी जे काही प्रेझेंटेशन दिलं त्यावर आमचा पूर्ण विश्वास बसला. आणि ही जी ब्रेनसीड अकॅडमी आहे, त्या अकॅडमीचं जे कार्य त्यांनी सांगितलं त्याच्यावर आम्हाला पूर्ण विश्वास बसला. आणि त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला की ही टेस्ट आपल्या पाल्यासाठी करायला पाहिजे, आपल्या मुलासाठी करायला पाहिजे. कारण आता मुलांचं हेच वय असतं की त्यांना पुढे करिअरची दिशा एक मिळेल. आपल्याला काही गोष्टी मुलांबद्दल माहिती असतात, पण टोटल आपण 100% मुलांबद्दल जाणून घेऊ शकत नाही. जर त्याच्यात काही जर सुप्त गुण असतील, आपण आपली काही मेथॉडॉलॉजी जी काही त्याच्या अभ्यासाची असते किंवा त्याची खेळाच्या काही हॉबीज असतील, त्या आपण काही फोर्सफुली त्याच्यावर काहीतरी लादत असतो, पण त्याचा इंटरेस्ट ऍक्च्युली कुठल्या दुसऱ्या गोष्टीत असतो. तो शोधून काढण्यासाठी ऍक्च्युली आम्ही ही टेस्ट करून घ्यायचा निर्णय घेतला. आपण काही ह्या टेस्ट करताना जरी फीकडे आपण आम्ही ठरवलं, फीकडे बघायचं नाही. आपल्याला इम्पॉर्टंट आहे आपल्या मुलाचं करिअर. हे करिअर त्याचं इम्पॉर्टंट आहे. कारण पुढे जाऊन एक थोडक्यासाठी नंतर वाटायला नको आपण काही चुकीचा निर्णय घेतला, आपण त्याच्यावर चुकीची काहीतरी आपण त्याला चुकीची दिशा दिली किंवा आपण त्याला त्याची आवड वेगळी होती आणि आपण त्याला दुसऱ्या फील्डमध्ये घातलं,
तसं नको व्हायला. त्याचे जे काही इनबॉर्न कॅरेक्टर्स आहेत ते आपल्याला आयडेंटिफाय करायचे होते, ते आपल्याला आम्हाला जाणून घ्यायचे होते. त्यासाठी आम्ही ही टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. ओके. तुम्हाला ही टेस्ट तुमच्या इतर ओळखीच्या लोकांना, नातेवाईकांमध्ये त्यांच्या मुलांना वगैरे करून द्यायला सुचवायला नक्की आवडेल का? हो नक्की. मी बऱ्याच जणांना ज्या वेळेला सेमिनार होतं त्याच वेळेला मी 4-5 जणांना फोन केले आणि त्यांनी आले ती लोक पण सेमिनार हे करायला. आता ह्यापुढे पण आम्ही जसे आता आम्हाला जस्ट हा रिपोर्ट मिळालेला आहे, रिपोर्टमध्ये आम्ही पूर्ण सॅटिस्फाय झालेलो. जो काही आमचा पण थोडा व्ह्यू होता तो पण, आणि जो DMITचा पण जो काही रिपोर्ट आला तो पण मॅच होत, दोन्ही मॅचच होत आहेत. आणि आम्हाला त्यातूनही जे काही आणि त्याचे जे सुप्त गुण आहेत जे आम्ही अजून त्याच्याबद्दल जाणून घेतले नव्हते ते गुण पण आम्हाला त्याच्यातून समजले. आता आम्ही त्याची त्या दृष्टीनं प्रोग्रेस करणार आहोत आणि त्या दृष्टीनं या संस्थेतर्फे पण गायडन्स आम्हाला मिळेल ही आम्ही अपेक्षा आहे आमची, आणि ते नक्की मिळेल याबद्दल खात्री आहे. थँक्यू.